गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो. संगमनेर जवळ अगदी जवळ असणार मंगळापूर गाव. या मंगळापूरमध्ये बरीचशी उपदेशी मंडळी आहे आणि या उपदेशी मंडळींनी हा शिदोरी आश्रम आणलेला आहे आणि हे शिदोरी ज्ञानमय घेणं यांचं चालू आहे आणि रोजची शिदोरी ती संतांनाही देत आहे आणि संतांकडनं जी लागती शिदोरी ते घेत आहे ती म्हणजे ज्ञानमय शिदोरी, कधी न संपणारी. मित्रांनो, तुमची शिदोरी कधीही संपून जाते. अन्न हे जीर्ण होऊन जातं, परंतु ज्ञान हे जीर्ण होत नाही, हे मोठं होत जातं. ज्ञान हे एक तिसरा डोळा आहे आणि त्या ज्ञानाची शिदोरी आपण ग्रहण करत आहोत. या मंगळापूरला मंगळ असं वातावरण आहे आणि मंगलच आहे. या ठिकाणी आपण नामाचे 10 अध्याय व्याख्यान करण्याचा प्रयत्न करत आहोत. नामाचे 10 अध्यायामध्ये आपण काल बघितलं, नामे वेद. नामाने वेद निर्माण होतो माणसांनाच होतो असं नाही मित्रांनो, है ना? सगळ्यांनाच वेद निर्माण होतो आणि म्हणून मूर्तीचा वेद कोणाकोणाला झालाय मी तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे नामाचा वेद निर्माण होतो. आता नामाने फक्त वेदच निर्माण होतो काय? नामे बोध. नामाने बोध होतो. बोध म्हणजे जीवेश्वर विभागाची ओळख. मी जीव आणि हा परमेश्वर आहे, त्याला बोध असं म्हणतात. काही लोक जीव आणि परमेश्वर एक आहे असं म्हणतात, त्यांना बोध नाही मित्रांनो. ते म्हणतात सर्व खलविदम ब्रह्म. हा सर्व ब्रह्माचा अलंकार आहे. जसे एका सोन्याचे अलंकार निर्माण होतात तसे सगळं ब्रह्म नटलेला, पण तसं नाहीये मित्रांनो. काय? हे सगळा मायाचा पसारा आहे आणि यामध्ये आपण फसलो आणि अविद्यायुक्त जीवाला स्वतः ज्ञान होत नाही. मग त्याला ज्ञान करावं लागतं आणि ते ज्ञान परमेश्वर सांगत आहे. नामे बोध. ज्यांना बोध झालेला आहे त्याला 4 पदार्थाचं ज्ञान होतं. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. ज्यांना ह्या 4 वस्तू वेगवेगळ्या आहेत असं समजायचं त्याला काहीतरी बोध आहे. आणि या सुख दुःखातून वेगळं करणारा परमेश्वर आहे. मग आता आपण जीव आहोत, पण जीव कशात आहे? प्रपंचात आहे. मग तुम्ही जो करता तो संसार आहे, प्रपंच आहे, पण एक प्रपंच रूपी भांड पण आहे. 5 भूत आणि 3 गुणांनी बनलेलं हे भांड आहे. यालाही प्रपंच म्हणतात. 5 भूत आणि 3 गुण याला प्रपंच म्हणतात. याचा एकवटा करून हे शरीर तयार केलेलं आहे. मग हा जो जीव आहे हा सुख दुःख कशाधार भोगतो? प्रपंचाधार. तुम्हाला बघा, प्रपंचामध्ये सुख आणि दुःख असतं, पण कशाधार असतं? प्रपंचाधार असतं, म्हणजे शरीराधार असतं. 5 भूत आणि 3 गुणांनी बनलेला जो प्रपंच आहे याच्या आधार तुम्हाला सुख दुःख भेटत असतात. आणि मग हे सुख दुःख कोण देत असतं? देवता. देवता सुख आणि दुःख भोगवत असते मित्रांनो. तुमच्या वाट्याला, तुमच्या प्रारब्धात जे दुःख आहे ते तुम्हाला भोगवल्याशिवाय ती देवता सोडणार नाही. जे सुख आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. आपण उगाच मागं पुढं फिरतो, उगाच लोकांना हात दाखवतो, मो बरं होईल का, मो खरं होईल का. प्रारब्धा भोगे क्षयो.
जे प्रारब्धात आहे ना ते भोगावाच लागणारच, म्हणजे चकारपूर्वक स्पष्ट सांगितलं आमच्या देवाने उद्धरणामध्ये. काय? प्रारब्ध भोगे क्षयो, भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाहीये. तुम्हाला दुःख आलं, काही दिवस तुम्ही ते दुःख घेता म्हणजे अनुभवता, पण नाही अनुभवणं झालं, दुःख वाटायला लागलं तर तुम्ही दवाखान्यात जाता. दवाखान्यात गेल्यानंतर ते प्रतिबंधत म्हणजे काय होतं? प्रतिबंधलंय. जसं पाणी तुम्ही बंद करता की नाही, मोटर बंद केली समजायचं, पण मोटर चालू केली की पुन्हा पाणी येणार आहे. ते दुःख पूर्ण झालं नाही, पुन्हा भोगावं लागणार आहे. म्हणून थंडी ताप पुन्हा पुन्हा येत राहते का नाही, पुन्हा दुःख येतं की नाही, पुन्हा पुन्हा दुःख येणार. कारण जे दुःख तुमच्या कर्मात आहे ते तुम्हाला भोगावं लागणार, आणि ती देवता तुमच्याकडनं भोगून घेणार आहे, यात मुळीच शंका नाही. जर देवतेला तुम्हाला हे भोगू द्यायचं नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? परमेश्वराला शरण जावं लागणार आहे. काय? परमेश्वराला शरण गेल्याशिवाय नरक चुकत नाही, जन्मरूप चक्र चुकत नाही. आणि म्हणून या प्रपंचातून, या दुःखातून, या देवतेच्या कचाट्यातून आपल्याला सोडवणारा तो परमेश्वर आहे. आणि तो कधी सोडतो, कधी सोडवतो? अनुसरल्याचा देव, अनुसरल्याशिवाय सुटका नाही. जसं पेट्रोल पंपावरही काही लोक 6,000 रुपये महिन्याने काम करतात ना, तर ते कपडे घातल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यावर नाव पण टाकतात, ते भारत पेट्रोलियम. ज्या पेट्रोलचं जे नाव असेल ते टाकतात आणि ते घालून उभा राहावं लागतं. काय? डॉक्टर कडे गेले, कोणतं ऑपरेशन असेल तिथं त्या आधी गेले की तुमचे कपडे काढतात. हे आमचे घाला. नाही नाही, मी नाही घालणार. चल मग नीट, जिथं नीट होशील तिथं जा. करता का असं? त्यांचे घालावं लागतात, तुमचे काढावं लागतात. तुम्हाला उसात काम करायचं असेल ना, माहितीये ना तुम्हाला, मग सांगायची गरज नाही. म्हणजे तुम्ही सगळ्यांचे कपडे घालता, फक्त देवाचे घालत नाही. पण मरतानी पांढरेच घालून जावं लागतं, हे बी ध्यानात ठेवा. मरतानी कसे घालता मला हे बी कळत नाही, खरे खोट आहे. आणि म्हणून नामे बोध, ज्याला बोध झालेला आहे तो परमेश्वरला शरण जातो. काय? आणि मग असा बोध कोणाला झालेला आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. काय? मग नामे बोध केवी, ना डोमे ग्रामी छिन्न पापे, माहिम भट्टाची न्याय. बोध झाला माहिम भट्टाला. माहिम भट्ट सरालेकार. सरालेकार म्हटलं की सगळे विद्वान लोक थरथर कापायचे, असे माहिम भट्ट. माहिम भट्टाचं नाव आदराने घेतलं जातं विद्यापीठात, आजही घेतलं जातं. ते माहिम भट्ट. हे माहिम भट्ट शास्त्राचा अभ्यास करत होते. गणपत आपय त्यांचे गुरु होते. त्यांच्याकडनं 3 दर्शन त्यांनी वाचले. पिंपळे वामन भट्टाकडनं 2 वाचले. आणि प्रभाकर शास्त्र ते महाराष्ट्रात वाचता येत नाही, महाराष्ट्रात त्याचा अभ्यास करता येत नाही. आणि म्हणून तेलंग देशामध्ये प्रभाकर शास्त्र शिकण्यासाठी गेले. कोण? माहिम भट्ट. प्रभाकर शास्त्र शिकण्यासाठी माहिम भट्ट तेलंग देशात गेलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी, ज्या विद्यापीठात जो कोणी संत किंवा गुरु ते प्रभाकर शास्त्र शिकवतात, ते असं कोणालाही शिकवत नाही ज्याला काही येत नाही, ज्याच्या डोक्यात कचरा आहे की नाही, किंवा जो डोक्यात नाही त्याला शिकवत नाही. अशा बी काही शाळा असतात की तिथं नंबर 1 पोरं घेतात. काय? ज्यांना बसायचं ज्ञान नाही, उठायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही, आहे ना, त्यांना घेत नाही. त्याची डिग्री बघतात, त्याचे मार्क बघतात, त्यांनाच घेतात का नाही, खेरमाल घेत नाहीत. तसं प्रभाकर शास्त्र तेलंग देशात शिकण्यासाठी गेल्यानंतर तिथे एक परीक्षा होती मित्रांनो.
कशी परीक्षा होती? जो कोणी शिकवणारा होता तो पलीकडून बसायचा, देवतेचं मंदिर मध्यभागी होतं आणि बरेच जण ऍडमिशन घ्यायला येत होते. ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर त्या ठिकाणी एक त्या विद्यार्थ्याकडे विडा द्यायचा, तुम्ही देवतेला विडा वाहून द्या आणि मग आमचं दर्शन घ्यायला या गुरुचं. पण माहीम भट्ट इतके हुशार होते ना, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. आपल्याला पुढच्याला ठेस लागल्या सुद्धा आपण मागचे शहाणे होत नाही. ते उलटून पडतं तरी आपल्याला कळत नाही की कशामुळे पडलं. खरं की नाही? आपण शहाणं व्हायला पाहिजे नाही. पडलंय बया, खाली दगड असन, आपण खाली बघून चालावा, तरी आपल्याला कळत नाही. माहीम भट्ट लय हुशार होते. पुढच्या व्यक्तीजवळ विडा दिला, त्याच्या डोक्यात घंटा लागला. ते डोक्यात नव्हतं ना. तुम्ही सांगतो, तुम्ही कोणा पाहुण्याच्या घरी गेले, चौकट जर खाली असेल ना, आपण डोक्यात नसलो की डोक्यात चौकट लागते. कारण आपल्याला नीट चालायची सवय असते, बघायची सवय नसते. खरे खोटे? आणि म्हणून आतापासून बघून चालत जा. डोक्यात चौकट लागली, घरची किंवा त्या मालकाची बाई काय म्हणते, वर बघायचं जरा, नीटच चालले तुम्ही, डोक्यात बसलं म्हणे तुमच्या, म्हणते का नाही? म्हणजे आपण विचार करायला पाहिजे, जर आसपास बघून चालायला पाहिजे ना, आपल्या डोक्यात काही लागू द्यायला नाही पाहिजे ना. पण आपण डोक्यात नसलो की असं होतं. मग तसंच झालं. माहीम भट्टाने बघितलं, म्हणे पुढच्याच्या डोक्यात तर घंटा लागला, आणि ज्याच्या डोक्यात घंटा लागला त्याला ऍडमिशन नाही. म्हणे हे डोक्यात नाही गेला, शिकून पुढे नादी लागायचं. हे डोक्यातच नाही ना, मग याला आपला वेळ पुढे द्यायचा, याला ऍडमिशन द्यायचं नाही. माहीम भट्ट हुशार झाले, म्हणजे हे तर अवघडच आहे. आपल्या डोक्यात लागलं तर आपल्याला ऍडमिशन भेटणार नाही, आणि ऍडमिशन भेटणार नाही तर आपल्याला ज्ञान होणार नाही, आणि ज्ञान झालं नाही तर ते प्रभाकर शास्त्र आपण शिक्षण कसं घेणार? माहीम भट्ट हुशार झाले. माहीम भट्ट त्या ठिकाणी पोहोचले आणि विडा घेतला, विडा हातात घेतला, घंटा वाजवला कीच खाली वाकले, विडा ठेवून दिला. जेव्हा घंटा वाजवला की खाली वाकला म्हणजे पुढे गेला. खाली वाकल्यानंतर तो मागे येणार होता ना, मग त्या सोबतच मागे येऊन गेले काय, आणि घंट्यापासून वाचले. पुढच्या गुरुनं बघितलं, म्हणे यांनी डोक्यात घंटा लागू दिला नाही, याचा अर्थ हे डोक्यात आहे, म्हणजे याच्या डोक्यात आपलं शास्त्र बसू शकते, हे शिकवायच्या लायकीचं आहे. खरे की नाही? असा प्रकार झाला. त्या ठिकाणी विडा व्हायला, आणि त्या ठिकाणी त्या पूर्ण सांगितलं की हे प्रज्ञावंत आहेत, यांना आपण शिक्षण देऊया. तेलंग देशामध्ये माहीम भट्ट पोहोचले. पोहोचल्यानंतर ती परीक्षा दिली. त्या ठिकाणी प्रभाकर शास्त्र अभ्यास केला. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेदाचा अभ्यास माहीम भट्टाचा. माहीम भट्ट इतके विद्वान होऊन गेले मित्रांनो, ज्या वेळेस तेलंग देश सोडलं आणि महाराष्ट्रात प्रवेश केला, तर महाराष्ट्रात प्रवेश केल्या बराबर माहीम भट्टाने एकायला हरवायला सुरुवात केली. ज्ञान हे एक वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात मित्रांनो. नम्रतेनं जर ते ठेवलं तर टिकतं, आणि नम्रतेने नाही ठेवलं ना ते टिकत नाही. अभिमानाचं घर खाली असतं, आणि मग कधी नम्रता महत्वाची आहे. मग माहीम भट्टाने काय केलं माहितीये, महाराष्ट्रामध्ये पोहोचले, गंगा तीरला फिरायला लागले. काय म्हणत होते, एक सूर्य वरती तर एक दुसरा सूर्य मी खाली आहे, अशी माझ्यावाली पात्रता आहे, मी इतका पात्र आहे असा म्हणायला लागला. इतका ज्ञानी आहे. वर सूर्याकडे बघायचा आणि स्वतःकडे बघायचा. मी सूर्य खाल्ला तर हा सूर्य वरला. आहे का कोणी या गंगा तीरला माझ्या सोबत चर्चा करायला? मी त्याच्यासोबत चर्चा करायला तयार आहे. गंगा तीरला माहीम भट्टाचं त्या ठिकाणी आगमन झालं. गावागावातले ब्राह्मण व विद्वान यांना माहिती झालं की माहीम भट्ट आपल्या गावात येणार आहेत. चटपट पुढे घेऊन त्यांच्या पुढे त्या ठिकाणी लोटांगण घालायचे, म्हणजे तुम्हीच मोठे, तुम्हीच खरे. मग त्यांच्या नावाचा काय लिखाण करायचं आणि त्यांच्या पायात बांधायचं, तू माझ्या पायात आहेस,
काय मी विद्वान आहे, कठोर गेलो केव्हा गेलो तर तू मला दंडवत करायचा. ठीक आहे, का बरं असं सगळ्यांना हरवलं. गंगा तीरला उभय गंगा तीरला त्या ठिकाणी सगळ्यांना विद्वान लोकांना हरवून सरालेला पोहोचलेल्या आहेत माहीम भट्ट. विद्वान माहीम भट्ट गणपत आपयोग त्यांचे गुरु होते, त्यांच्या सोबत सुद्धा ते चर्चा करायला लागलेले आहेत. चर्चा करत असताना गणपत आपयोग थोडसे हुशार होते आणि त्यांचे गुरु होते आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सोबत ते बोलत होते. आणि मग त्यांना पण अडवलं, परंतु गुरु असल्यामुळे माघार घेतली. ठीक आहे. आणि मग ते काय म्हणतात, उभय गंगा तिरी, काय उभय गंगा तिरी आळू मळू पांढरट धरू. उभय गंगा तिरी म्हणजे या पूर्ण गंगा तीरला, आळू माळू म्हणजे इकडले तिकडले तर काहीच कामाचे नाही, पांढरट धरू धरू है ना, म्हणजे या खांद पान ते फक्त गणपत आपयो जाणती. म्हणजे हे थोडेसे बरे, बाकी सगळे मी बांधले. आता त्या ठिकाणी असं बोलल्यानंतर गणपत आपयाला वाटलं यांना ज्ञानाचा गर्व झालाय. ठीक आहे, गणपत आपय सात्विक होते, बोलले नाही जास्त. गणपत आपयोला माहिती होतं की सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचा मुक्काम डोमेग्रामला आहे. गणपत आपयो माहीम भट्टांना सांगतात, माहीम भट्टो तुम्ही जर डोमेग्रामला जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताशी बोलाल तर आजपर्यंत तुम्ही जो अभ्यास केलाय त्याचं फळ झालं असं समजा. असं कोण आहेत ते? मुनी आहेत, साधू आहेत. काय जाणतात ते माहिती नाही, पण मराठी खूप सुंदर बोलतात. असं मग ते खूप हुशार आहेत का? ते हुशार आहेत की नाही माहिती नाही, पण मराठी, कोमळ मराठी, अमृता परिसर, अमृतासारखी बोलतात आणि त्या मराठी भाषेमध्ये इतरांना सुधरून सांगतात. मग अविद्या आणि जीवाचा विभाग करू जाणतात. ते माहीम भट्ट. माहीम भट्टला असं सांगितलं सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताविषयी. आणि मग माहीम भट्ट म्हणतात की गणपत आपयो जर असं नाव घेतात तर काही ना काहीतरी असलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, जर ते मराठी बोलते ना शुद्ध तर मी संस्कृत बोलेल. आणि मग त्यांना संस्कृत नाही आलं, मी त्यांना अडवेन, मी त्यांना हरवेन. आणि ते जर संस्कृत बोलते ना तर मी गुजराती बोलेन. आणि देव तर गुजरातचेच होते, काय प्रश्न आहे का? आणि देव ते देव आहेत, सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ या शब्दाचा अर्थच बघा कसा होतो मित्रांनो. सर्व ज्याने अंत केलाय तो सर्वज्ञ. काहीच बाकी राहिलं नाही तिथं आता जाणायचं करायचं, तो सर्वज्ञ. आणि त्या सर्वज्ञांना हरवायचा विचार माहीम भट्टाचा, कारण ज्ञानाचा गर्व, ज्ञानाचा गर्व इतका चढला की माहीम भट्ट सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला हरवायच्या विचारामध्ये पडलेले आहेत. गणपत आपयो म्हणतात, ठीक आहे, तुम्ही त्यांच्या सोबत एकदा चर्चा करा. माहीम भट्ट म्हणतात, जेव्हा तुम्ही जाणार ना त्यांच्या दर्शनाला तेव्हा माते घेऊन चाला. मी त्यांच्या सोबत चर्चा करायला तयार आहे, फक्त मला तिथपर्यंत घेऊन चला आणि तिथं नेऊन सोडा. गणपत आपयो म्हणतात, ठीक आहे, जेव्हा माझं तिकडे काही काम असेल किंवा देवाच्या दर्शनाला मला जायचंय तेव्हा मी नक्की तुम्हाला सूचना करेल. तुम्ही तेव्हा माझ्या सोबत यायचं आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि त्यांच्या सोबत चर्चा करायची. आणि हो हो ठीक आहे. 2-4 दिवस लोटल्यानंतर गणपत आपयोचं देवगावला काम निघलं. देवगिरीचे सगळे राजकीय क्षेत्रातले काम देवगाव, नदीच्या या बाजूने देवगाव आहे, आसन छिन्नस्थळीच्या अगदी समोर देवगाव नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रातले काम पूर्ण होत होते. मग त्या ठिकाणी गणपत आपयोला काही काम होतं, कागदपत्राचं काम असल्यामुळे गणपत आपयो आता देवगावला जात असताना स्वामींचं दर्शनही घेऊ आणि मग देवगावला जाऊ. मग आता आपल्याला देवगावला जायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचंय. आणि मग माहीम भट्टला निरोप दिला, माहीम भट्टो आम्ही डोमेग्रामला चाललोय, आम्हाला राजकीय काम असल्यामुळे आम्ही देवगावला जाणार आहेत.
मग तुम्ही आमच्या सोबत चला, तुम्हाला स्वामींकडे घेऊन जातो. तुम्ही चर्चा करणार आहात ना स्वामी सोबत? हो हो ठीक आहे, मी येतो. रात्रीचा निरोप दिला. माहीम भट्ट रात्रभर झोपले नाही. रात्रभर काय करत होते? कूट प्रश्न पाठ करत होते की स्वामींना कसं अडवायचं. स्वामी जर मला मराठीत बोलते तर मी असं उत्तर देईन, संस्कृत मध्ये बोलतील तर असं बोलेन, गुजराती मध्ये बोलतील तर असं बोलेन. सगळे कूटनीतीचे प्रश्न माहीम भट्टाने एकठी केले होते आणि एका पानावर ते लिहून घेतले होते. आणि मग सकाळ झाली, माहीम भट्ट झोपले नाही, पाठ करत होते. स्वामींना हरवायचंय, कारण गणपती अपयोगकडनं नाव ऐकलंय ना. काय सांगता, आपल्याला हरवलं तर आपलं सगळं जाईल का नाही? आपला मान जाईल. आपण सगळे गंगातीर पायात बांधलेला आहे की नाही? मग आपल्याला असं नको व्हायला, म्हणून गणपत अपयोग सकाळी पोहोचले आणि चला माहीम भट्टो, झाली का तयारी? हो हो चला. माहीम भट्ट आणि गणपत अपयोग डोमेग्रामच्या दिशेनं निघत आहेत स्वामींच्या दर्शनाला. मग आता वाटाने आपण बोलत चालतो, माहीम भट्ट बोलत नाहीत. काय करता माहितीये? पाठांतर करताय वाटाने सुद्धा. काय, माणसाला जर देहापर्यंत पोहोचायचं असेल ना, तर देहावर लक्ष ठेवावं लागतं. जेव्हा तुम्हाला लक्षाकडे पोहोचायचं असेल तर लक्ष लक्षाकडे ठेवावं लागतं. आणि म्हणून आमच्या देवानी वर्तेचा दृष्टांत सांगितला. एक वेळूची काठी घेऊन ती पोरगी दोरीवर चालते. पोरं शिट्ट्या मारतात, लाल बॅटरी तिच्या डोळ्यावर चमकवतात. बघते का कोणाकडे ती? पाहिला असेल तुम्ही तो खेळ कधी? पाहते कधी? तिला माहितीये यांच्या नादी लागून आपला नाच खोळा होऊन जाईल. आपण दोरीच्या पायी पाय खाली पडन. यांच्या पैशाकडे शिट्ट्याकडे बघत नाही ती. तिचं लक्ष असतं इथून तिथं पोहोचायचंय आपल्याला, आणि दोरीहून चालायचंय. झकाट्याचं बॅलन्स असतं. तिच्या हातामध्ये तो दांडा असतो, तो दांडा इकडे तिकडे होऊ देत नाही, ते बॅलन्स सांभाळत असते. तसं आपलं बॅलन्स आहे. आपल्याला नीट चालायचंय तर नीट आपलं लक्ष त्यावर पाहिजे. इकडं तिकडं लक्ष असतं ना तर खाली पडून जातो माणूस. आणि खाली पडल्यानंतर खाली खडक आहे, काय गुडघे फुटतील, झांजर बसेल, डोकं फुटेल. म्हणून लक्ष लक्षावर केंद्रित करा. म्हणून माहीम भट्ट काय करतात? पाठांतर करताय. आपल्याला जायचंय स्वामीकड. गणपत अपय सोबत जास्त बोलत नाहीत, पाठांतर करताय. अवघड स्थळे त्या ठिकाणी पाठ करून घेताय. बस स्वामी असं बोलले तर मी असं बोलेल. आणि त्या ठिकाणी डोमेग्रामच्या आधी भामा ठाण लागतं. त्या भामा ठाणला पिंपळे वामन भट्ट राहत होते. पिंपळे वामन भट्टाकडे गणपत अपयोग पाहुणे होऊन गेले, म्हणजे त्यांच्याकडे गेले. आणि मग तिथं चहा पाणी वगैरे आवरला. पिंपळे वामन भट्टांनी द्रोडी भरली होती, उपहार. स्वामींना त्यांनी दंडवत घातला होता की स्वामी माझ्याकडनं आजचा उपहार आहे. जसं तुम्ही घालता ना दंडवत, तर पूर्वीपासूनच ही पद्धत आहे. घरून तयार करून स्वामींना भोजन द्यायचं. मग असा प्रकार. मग त्या ठिकाणी स्वामींना पिंपळे वामन भट्टांनी दंडवत घातलेला आहे. सगळी तयारी झालेली आहे, उपहार भरलेला आहे, द्रोडी भरलेली आहे, डोक्यावर घेत आहेत. तितक्यामध्ये गणपत अपयवन माहीम भट्ट तिथं पोहोचले. आणि मग ते म्हणतात, अहो अरे कुठे चालले? नाही म्हणे, स्वामींना माझ्याकडनं आज उपहार आहे, स्वामींना उपहार घेऊन जात आहे. असं एक काम करा मग. म्हणे काय? माहीम भट्टा ते घेऊन जा. माहीम भट्टांना दर्शन घ्यायचंय स्वामींचं, आणि चर्चा पण करायची थोडी. जीवाची, प्रपंचाची, संसाराची माहिती विचारायची यांना. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. पिंपळे वामन भट्ट म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी निघालोच, मी जरा देवगावला जातो, तुम्ही माहीम भट्टला घेऊन स्वामींकडे जा. ठीक आहे, काय हरकत नाही. माहीम भट्ट पिंपळे वामन भट्टासोबत डोमेग्रामला जातात. आणि मग गेल्यानंतर यांच्याकडे ती पाटी असते, आणि मग ती पाटी त्या ठिकाणी ठेवतात, स्वामींना दंडवत करतात. आणि पिंपळे वामन भट्ट घागर घेऊन पाण्याला जातात, नदीला. का? स्वामींना भोजन द्यायचंय ना, मग पाणी पण लागेल ना. पाणी आणायला गेले. तितक्यामध्ये स्वामी निश्चळ आसनावर बसलेले होते. माहीम भट्ट समोर होते. माहीम भट्ट पोहोचले, स्वामींना बघितलं, स्वामींना बघितलं, बघितच राहिले.
काय बघतच राहिले. ऐसे ते रूप. स्वामींची श्रीमूर्ती इतकी सुंदर होती मित्रांनो. 32 लक्षण सुस्वरूप, जो आवयो जैसा व्हावा तैसाच. स्वामींना बघितलं माहीम भट्टाने, अवघेची विसरले. माहीम भट्ट स्वामींकडेच बघत राहिले, सगळंच विसरले. भोजन वगैरे आटपल्यानंतर स्वामी बसलेलेच आहेत. बाईसा देवांना म्हणते, बाबा चला लवकर, भोजनाला उशीर होतोय. हो हो ठीक आहे. आटपलं सगळं. आणि मग पिंपळे वामन भट्टाचं उपार पाणी वगैरे सगळं झालं. पिंपळे वामन भट्ट माहीम भट्टाला म्हणतात, माहीम भट्ट चला आता दर्शन झालं देवाचं. देव म्हणतात, त्यांना थांबायचं असेल तर थांबू द्या, जायचं असेल तर येतील. म्हणे नाही ठीक आहे. आणि मग पिंपळे वामन भट्ट निघून गेले. माहीम भट्ट बसलेलेच आहे. माहीम भट्ट बसलेले तर स्वामींकडे बघतच बसलेले. काही सुचना स्वामींना काय प्रश्न करावा, काही सुचना. आता काही विषय नाही, काही नाही, आणि बस स्वामींचा बघण्याचाच आनंद घेत आहेत ते. स्वामींनीच प्रश्न केला, माहीम भट्टो तुमच्या शास्त्रामध्ये असं काही आहे का, संस्कृती छेद होय ऐसी काही प्रचिती आती. तुमच्या शास्त्रामध्ये 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद, यामध्ये संस्कृती छेद होय ऐसी काही प्रचिती आती. म्हणजे त्या जन्मरूप चक्रातून माणूस कायमच मुक्त होणार, असं काही तुमच्या शास्त्रामध्ये तुम्हाला प्रचिती आली का. माहीम भट्ट सावध झाले. माहीम भट्ट काय म्हणतात, आपण कोणे कामे नाराये. तुम्हाला आतापर्यंत एवढं माहित नाही. पाहिलं का कसा प्रश्न केला. तुम्ही संत आहात आणि तुम्ही मराठी सुंदर बोलता, मग तुम्हाला एवढं माहिती नाही की संस्कृती छेद कसा होतो आणि कोणाकडनं होतो. देव म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. देव थोडसे हसण्यावारी घेऊन गेले. आणि मग चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. बाईसांना हक्का मारली बाबांना. देव म्हणतात, बाई म्हणे काय बाबा काय म्हणतात महात्मे. बट काय म्हणतात, दैवाचा भाग्याचा आहे म्हणे बाबा, आपलं दर्शन झालं त्यांना. तसं नाही बाई, आम्ही त्यांना विचारलं तुमच्या शास्त्रामध्ये संस्कृती छेद होय ऐसी काही प्रचिती आती, तर आम्हाला काय म्हणतात, तुम्हाला काय काम होतं, तुम्हाला एवढं तुम्हाला माहिती नाही, आतापर्यंत काय काम केलं. बाईसाना आपला पदर कमरेला खोसला आणि शिव्या द्यायला सुरुवात करत आहे. तुहा मडा बांधो टुनटुन वेरी मसन वेरी वाजत घेऊन जाओ, आमच्या बाबावर तुही बुद्धी नाही. आणि माहीम भट्ट दचकले, अरे मला सरालेकार म्हणतात आणि ही बाई मला बोलते. माहीम भट्टाचा पहिला खता गळून पडला. काय जो अभिमान होता तो नाहीसा झाला. आणि मग तोरी बाईसा भिडलेलीच आहे ना, बघतेच म्हणे बाबा याला, हा तुमच्या बुद्धी नाही याची, आलाची आला म्हणे, आणि इथं देवाला असा असं बोलतो. भिडली. देव म्हणले बस करा बाई, आता बस झालं. नाही नाही बाबा बघू द्या, बस बस, नाही नाही बस. बाई तुम्ही काय केलं, पायपुसणं बसायला टाकलं, दुधीकरणात जेवायला दिलं, 3 दिवस वर बसल्या, आम्ही खाली बसलो. बाबा पुढे बोलू नका, चुकलं माझं. देव काय म्हणतात, सहसा जीवाची खते काही उल्हाटत असते. सहसा लगेच माणूस काय लगेच ज्ञानी होऊन जात असतो का. त्याला काही दिवस सहवास दिला पाहिजे, त्याला बोलू दिलं पाहिजे, आणि मग त्याला आपण समजावून सांगितलं पाहिजे. तेव्हा त्याला त्या ठिकाणी काय होणार आहे,
ते कळणार आहे आणि मग त्याचे ते खते त्याचे ते मलिनत्व बाजूला होणार आहे आणि मग चर्चा प्रवर्तलेली आहे. स्वामींसोबत चर्चा सुरू झाली माहीम भट्टाची आणि मग चर्चा 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 मग अन्य बाबती निरूपण केले. योग धर्म विद्या मार्ग उद्धरण हे सगळं निरूपण केलेलं आहे आणि मग पुन्हा निरूपण केलं ते दास्यमोचक. स्वामींनी माहीम भट्टांना पूर्वीच निरूपण केलं. पूर्वी माझी अवघे शास्त्र असेल काय पूर्वीच निरूपण केलं. पूर्वी सृष्टीमध्ये कवणे करणे मुंचे जे नायके परमेश्वर विनतोची परमेश्वर निर्वेव निराकारो असे कृपावसे सावेव साखर होय अवतरे आपले सन्निधान देते दास्य मोचक. भास माईम भट्ट बुजोनी गेले. माईम भट्टाला समजून गेलं की देवाचं दास्य केल्याशिवाय आपल्याला मुक्ती भेटणार नाही. माईम भट्टाचे जे प्रश्न होते ते सगळे गळून पडले. आता माहीम भट्टाला नामे बोध नामाने बोध झालेला आहे. ते दास्य मोचक नामाने बोध होतो मित्रांनो. माहीम भट्टाला बोध झाला आणि बोध झाला काय झाला दास्य केल्याशिवाय मुक्तता नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथं आले की दास्य करावं लागतं. इथं आलं की झाडू हातात घ्यावा लागतो. साधू संतांची सेवा करावं लागते. घरी बसून तुम्ही किती दान दिलं किती पैसे दिले ना माणूस मुक्त होत नाही. गदो नाईक जवळ खूप पैसा होता. देवाला विचारलं त्यांनी महाराज इतका पैसा आहे तुम्हाला मी रोज पैशात हे करून टाकत मला देव होईल. देव काय म्हणतात परमेश्वरे परमेश्वर विजय. परमेश्वराच्या परीनच परमेश्वर पावला जातो मित्रांनो. पैशाने परमेश्वर होत नाही. परमेश्वराचं दास्य केल्याशिवाय होत नाही. मग त्या ठिकाणी माहीम भट्टाला हे सगळं समजलं की आपल्याला काहीच कामाचं नाहीये. सगळं रिकामे आपण. मग ते दास्य करायचे आपल्याला देव सांगतात ते खरंय. बुजून गेले माहीम भट्ट बुजले. विचार करा सगळ्या शास्त्रामध्ये तज्ञ असणारे माहीम भट्ट आज ही विद्यापीठात त्यांचं नाव लागलेलं आहे. इतके तज्ञ असणारे ते स्वामींजवळ नमून गेले. महाराज मी दास्य करायला तयार आहे पण करायचं कोणाच. प्रश्न केला. समजलं की माणूस प्रश्न करतो. नाही समजलं की माणूस काही बोलतो. आणि मग माहीम भट्टाने प्रश्न केला महाराज कोणाचं दास्य करायचं. द्वापार युगात श्रीकृष्ण भगवंत होऊन गेले त्यांचं म्हणे महाराज द्वापार युगच गेले तर मग त्यांचं दास्य कसं करता येईल. ते अवतारच नाहीये आणि तुम्ही म्हणता द्वापार युगात श्रीकृष्ण भगवंताचं दास्य. हो पण तोंड ओळख सांगितली. यांचं केलं असतं तर मुक्त झाले असते. मग अर्जुनाने केलं तर मुक्त झाला अर्जुन. हो पण महाराज आता ते युग संपलं. आम्ही आता हिन युगात जन्मलो. मग श्री दत्तात्रय महाराजांचं करा. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य आहे. मग त्यांचं करा. महाराज ते अमोघ दर्शन त्यांचं दर्शनच शक्य नाही तर त्यांचं सेवादास्य कसं करायचं. त्यांच्या जवळ कसं जायचं आणि त्यांची आम्ही सेवा करायची कशी. कारण त्यांचं दर्शनच होत नाही. काय ते अमोघ दर्शन आहे. म्हणजे माहीम भट्टाला बरंचसं ज्ञान होतं. माहीम भट्ट बोलताय देवासोबत महाराज यांचं सेवादास्य करणं आम्हाला शक्य नाहीये. ते दर्शन होणंच नाहीये. देव म्हणतात ठीक आहे. मग द्वारावती श्री चक्रपाणी भगवंत त्यांचं करा. म्हणे महाराज ते कामाख्या निमित्त विजय केले. म्हणजे माहीम भट्टाला हे सुद्धा माहिती होतं. म्हणजे किती विद्वान होते याचा विचार करा थोडासा. आपल्याला थोडस विद्वत्ता नसते. आपण इकडून तिकडून विरोध असतो. माहीम भट्ट किती हुशार होते याचा विचार करा थोडासा. देव म्हणले हो ठीक आहे. ते कामाख्या निमित्त विजय केले ठीक आहे. मग जैसे रुद्रपुरी काय रुद्रपूरला श्री गोविंद प्रभू महाराज राज्य करतात. त्यांचं सेवादास्य करा. हो खरं आहे. म्हणजे कलियुगात रुद्रपूरला श्री गोविंद प्रभू महाराजांनी अवतार धारण केलाय. त्यांचं सेवादास्य करा. आणि हो महाराज ठीक आहे पण त्यांचं सेवादास्य करणं खूप कठीण. थोडस चुकलं ना महाराज अवघड सहन होणार नाही आम्हाला. श्री गोविंद प्रभू महाराज देऊळवाड्याला दामोदराच्या घरी होते.
दामोदराचं काय चुकलं काय माहिती. दामोदर एक थोडासा त्या भागातला एक कार्यकर्ता होता, अधिकारी होता, आणि स्वामी त्यांच्या घरी होते देऊळवाड्याला. आज तिथं आपले स्थान आहे, नृसिंहाचं तिथं मंदिर आहे, तर नृसिंहाची मूर्ती सुद्धा नमस्कार आहे. मग अचानक श्री गोविंद प्रभू महाराजांनी नारळ हातात घेतलं, डोक्यातच हाणलं, डोकंच फुटलं दामोदराच. म्हणजे त्यांचं सेवा दास्य करणं नाही जमणार आम्हाला. मग आता चेतव कलियुगी राज्य करीत असते. आता चेतव हे, आता चेतव आम्ही, जैसे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत नाम उच्चारत खिवी नामे बोध. आणि लगेच माईम भट्टाने हात जोडले. महाराज धन्य झालो, धन्य झालो, मला तुमचं दर्शन झालं. नाही तर महाराज मला गर्व चढला होता, अभिमान चढला होता, तुम्ही माझा सगळा अभिमान नष्ट करून टाकला, नष्ट केला. आणि मग माहीम भट्ट नम्र होऊन स्वतःला त्या ठिकाणी नम्र वृत्तीनं स्वामींच्या जवळ नतमस्तक झाले. आता चेतव हे कलियुगी राज्य करिता ती सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत. आणि बोध झाला माहीम भट्टाला. माहीम भट्टाला बोध झाला. बराच वेळ झाला चर्चा चालू होती, चर्चावर चर्चा, प्रति प्रश्न एकमेकाला करत होते. माहीम भट्ट देवाला हरवायला आला होता, माहीम भट्ट हरून गेला मित्रांनो. सगळे प्रश्न तर ते आठवतच नव्हते, परंतु जे विचारलं त्यात मध्ये सगळं समाधान झालं. माहीम भट्ट हरून गेले, देवाला हरवायला आलेले होते, स्वतः हरले, प्रपंच हरलाय. माहीम भट्ट हतबल झाले. आता काय करावं? दास्य मोचक सांगितलं, दास्य केल्याशिवाय ना अनुसरल्याशिवाय देव होत नाही. माहीम भट्ट बराच वेळ झाला, माहीम भट्ट विचार करायला लागले, आता काय करायचं. नामे बोध विचार केला मनामध्ये, ठीक आहे चला आता जाऊया घरी. 2-1 वर्षामध्ये दीक्षा घेऊन टाकला. का बरं? दीक्षा घेतल्याशिवाय दास्य नाही, दास्यच नाही होत. का बरं? जोपर्यंत तुम्ही तुमच्या वेशामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरच्यांचं दास्य करता. बघा तुम्ही उठलं की तुम्ही काय करत असता, आपल्या घराला काही कमी पडणार नाही म्हणून सगळी पुंजी जमा करत असतो आपण. उठलं की का नाही, सगळा व्यापार कोणासाठी आहे? आपल्या घरच्या परिवारासाठी आहे, आपल्यासाठी आहे. उठलं की तुम्ही ते करत असता, आणि त्यामध्ये तुम्ही असले की तुम्हाला सेवा दास्य होणार नाही, तुम्हाला वेळ भेटणार नाही. बळच मळच आपण 1 घंटा इथे येतो मित्रांनो, ते तुमच्या वेळेत, तुमच्या वेळेमध्ये आम्हाला यावं लागतं, आमच्या वेळेत तुम्ही येत नाही. शाळा तशी आहे का? शाळेच्या वेळेत मुलांना जावं लागतं. कसं जावं लागतं माहिती तुम्हाला? सूट बूट कोट, वरतून फी, आणि जर कपडे घालून नाही आला ना, सूट घरी नाही आहे ना. आमचं तसं काहीच नाही. सत्संगाला बसायचे, टोपी असावी, व्यवस्थितपणा असावा, 2 दंडोत घालून बसावं, 2 दंडोत घालून उठावं. आम्ही काही म्हणत नाही, ठीक आहे भाऊ, लगेच बोललो तर जाईल निघून, पुन्हा येणार नाही. खरं की नाही? सहन करून घेता गुरुजी. शाळाचे गुरुजी सहन घेतात का? फी भरली नाही चालणे, खरं का? कुठे किती रुपये फी माहिती तुम्हाला? 1.5 लाख रुपये एका शाळेची फी, 1ली 2री 3री 5वी. आणि माहितीये का 2-2 ट्युशन वेगळे. किती बेजारी. स्वतः तुमच्या मुलांना घेऊन जात असाल तुम्ही, आणि जर म्हटलं ना आम्ही आलो, पाठवा 1 दिवस त्या शिबिराला, त्याचं ट्युशन असतं बाबा. ट्युशनाला महत्व दिलं, शाळेला महत्व दिलं, पण आध्यात्मिक ज्ञानाला महत्व दिलं का? दिलं नाही दिलं. आध्यात्मिक ज्ञान माणसाचं दोन्ही तिन्ही कामं करतं. बघा तुम्ही, आध्यात्मिक ज्ञान काय करतं? आध्यात्मिक ज्ञान अभ्यास केल्यानंतर
अध्ययन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर काय करतो तो साधू? चिंतन करतो, चिंता करत नाही. पाहिलं ना, आम्ही नुसतं चिंतन करतो, 3 टाइम त्या ठिकाणी आरती करतो, तिकडून लगेच पाळा येतं इकडं. बाबा विडा आला, हे सगळं तयार झालं बरं. काय केलं आम्ही? चिंतन. चिंता केली का झालंय का नाही, का होणार आहे का नाही, ती तुम्हाला चिंता आहे. खरे खोटे हे लक्षात घ्या, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे केल्यानंतर सगळी व्यवस्था तो करतो. अन्न, वस्त्र आणि निवारा तिन्ही पुरवतो. देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. जो अनन्य गतीने मला शरण येतो ना, त्याची सर्व व्यवस्था मी करतो. आणि जो अनन्य गतीने मला शरण येणार, त्याला मी या भवसागरातून मुक्त करणार. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात. हे कुंती पुत्र अर्जुना, तू या संसारूपी चक्रात अडकलेला आहेस. तू जर मला एकट्याला शरण आलास तर या संसार रूपी प्रपंचातून तुला कायमचं मुक्त करून माझं पद देऊन टाकतो, आनंदात बसवतो. काय हे होतं. आणि म्हणून माईम भट्ट विचार करत आहेत की आपल्याला दास्य केल्याशिवाय मुक्तता नाहीये. आपल्याला दास्य करावं लागणार आहे, पण आपण उठलं की दास्य आपल्या प्रपंचाचं करतो. मित्रांनो, 1 घंटा देवाला देत नाही आणि सगळे घंटे देवाचे. देवाने जर घंटा वाजवणं तुमचा हे केलं ना, घंटा वाजवला ना, बस संपलं तुमचं. ठोके पडत नाही म्हणे. आता ते लावता ना ठोके येण्यासाठी, इथं इथं इथं, आणि ते बिल काढतात. हाय म्हणे अजून चालू ठोका. तो देवाचा ठोका आहे. देवाचा ठोका बंद झाला ना, उभं शरीराला हलून पैसे काढण्यात अर्थ नाही. आणि म्हणून जे काय आहे ना देवाचा आहे मित्रांनो, ध्यानात ठेवत जा. 1 घंटा देवाला देत जा दिवसातून. 24 घंटे आहेत ना, 1 घंटा काही एवढा विशेष नाहीये. काय? आणि मग माईम भट्ट विचार करतात, ते दास्य मोचक. आणि स्वामींचं दास्य केल्याशिवाय आपण मुक्त होणार नाही. स्वामींजवळ उठायच्या आधीच विचार मनामध्ये आलेला आहे, काय की आपल्याला अनुसरावं लागणार आहे. माईम भट्टाला बोध झालाय, नामे बोध. बोध झाला. आता माहीम भट्ट कोण्या दिशेने सरकत आहेत? नामे अनुसरण. पाहिला फायदा? नामामुळं वेद होतो, नामामुळं बोध होतो, नामामुळं अनुसरण. माईम भट्ट विचार करत आहेत की आपल्याला अनुसरावं लागणार आहे. आणि मग विचार केला मनामध्ये की आपण 2 वर्षात अनुसरण घेऊन टाकू. माईम भट्ट निघाले तिथून. निघाल्यानंतर माहीम भट्ट घरी जात आहेत. घरी जात असताना काय विचार करताय? 2 वर्षात दीक्षा घेऊन टाकू, मुलांचं मुलांना देऊन टाकू, मुलींचं व्यवस्थित करू, आपल्या पत्नींच्या सगळं नावचं करून टाकू, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून देऊ, असं करून घेऊ. आपणही असाच विचार करतो मित्रांनो. ज्यांना देवाकडे येण्याची इच्छा आहे ना, त्यांचा विचार हाच असतो की सगळं व्यवस्थित झालं ना की आपण देवाकडे जाणार. मग 2 वर्षात मी हे सगळं करून घेतो, असा माहीम भट्टाचा विचार झालेला आहे मित्रांनो. जसे जसे माहीम भट्ट घराच्या जवळ येतात तसे तसे विचार बदलतात. 2 वर्षे कहने देखिले असते. 2 वर्ष तर कोणात निघून गेले, आपल्याला तर त्या ठिकाणी सरकारनं बाहेर निघू दिलं नाही. आणि जर आपण बाहेर फिरू शकलो नाही तर देव कसं करणार? आपण आपल्या शरीरात राहिलोच नाही 2 वर्ष तर कसे काय करणार? जीवाचा क्षणाचा भरोसा नाही. माईम भट्टाने 1 वर्ष कमी करून टाकलं. आणि काय करू? 1 वर्षात दीक्षा घेऊन टाकू, लवकर आवरून घेऊ म्हणे आपल्यावर. आम्हालाही बरेच जण भेटतात. कोरोनामध्ये बरेच जण भेटले, आमचं विडे दिले, विडेला हात लावले आम्ही. बाबा जर वाचलो ना कोरोनात, दीक्षा. आणि जे इमानदार होते ना त्यांनी घेतली. पण मग ते ज्यांनी विडा ठेवला होता त्यांनी काय सांगितलं होतं, बाबा पुढच्या पाडव्याला आपली दीक्षाच वाचलो. पाडवा आला का रे भाऊ? पुढचा म्हणलं म्हणे बाबा मी. तुमच्या ध्यानात आहे का? मग पुन्हा पाडवा आलं की पुढचा म्हणलं ना म्हणे बाबा. काय अजून विडे यांची तसेच आहे. खरे की नाही? तसं माईम भट्टाने विचार केला, 1 वर्षात दीक्षा घेऊन टाकू.
पुन्हा विचार बदलला, म्हणे 1 वर्ष कोणी पाहिलं, त्याच्या आधी देह गेलं तर 6 महिन्यात घेऊन टाकू. 6 महिने कोणी पाहिले, 6 महिन्याच्या आधीच आपण मेलो तर जर तर मग काय करू, म्हणे 3 महिन्यात घेऊन टाकू. पण 3 महिने कोणी पाहिले, 3 महिन्यात मेलो तर नाही, म्हणे 3 आठवड्यातच करून टाकू, म्हणे आता नकोच. का बरं, जसं घर जवळ येत आहे तसा तसा विचार बदलतोय. का बरं, स्वामींचं ज्ञान ते दास्यमोचक. दास्यमोचक आहे. आणि तुम्ही कोणाचं दास्य करताय, आपल्या संबंधाचं दास्य करताय, आपल्या संबंधाची चाकरी करताय, काय राब राब कष्ट करताय, आणि शेवटी तुम्हाला पॅरलेस झालं ना की तुम्हाला बघायला कोणी येत नाही. येतं कोणी जवळ शेवटच्या अवस्थेला आपल्या, म्हणे कुठे आहेत दादा, तिकडे आहेत म्हणे वाडग्यात. आणि 3 तळाचा बंगला कोणासाठी, मग याला वाडग्यात ठेवलं गायच्या. नाही म्हणे जरा कसं आहे, लय घाण करता इकडं, आता शेवटची अवस्था आहे आणि मग जरा वासच येतो, म्हणून म्हणलं बरं इकडं मोकळा वातावरण आहे. घराकडे बघून तो म्हणतोय घर मीच बांधलं, स्वतःला खाल्लं नाही, पण घरात राहायला नाही भेटलं. विचार करा मित्रांनो, देवाजवळ जायचं असेल ना, घर बांधा सगळं करा, पण शेवटी आपलं घर कुठं आहे याचा विचार करा. थोडंफार वेळ देवाला द्या. मी म्हणत नाही की तुम्ही प्रपंच करू नका, करा, पण चिंतन करा, चिंता करू नका. शेवटच्या अवस्थेला त्यांनी आपल्याला हात दिला पाहिजे. आपण किती प्रेम करतो त्यांच्यावर, आपण कपडे घालत नाही, त्यांना शाळेला कपडे घेतो. आपल्याला त्या ठिकाणी तंबाखूला बिडीला आपण पैसे खर्च करत नाही, त्यांची फी भरतो, त्यांना नोकरीला लावतो, सगळं करतो. आणि शेवटी त्यांची गती आपल्यासोबत कशी होते, ज्यांना ज्यांना त्यांचं माहिती असेल, जे जे वेगळे असतील मुलातून, त्यांना त्यांना माहितीये की कसं उष्ण घ्यावं लागतं सुनबाईकून आपल्याच घरात. विचार करा यावर तुम्हीच. असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. मग अशा प्रकारे माईन भट्ट विचार करतात. 3 आठवडे कोणी पाहिले, 3 दिवसात घेऊन टाकू. 3 दिवस कोणी पाहिले. माईन भट्ट आता काय करत आहेत, नामे अनुसरण. माईन भट्टला बोध झाला आता, पण बोध झाल्यानंतर माहीम भट्ट आता पुढे सरकत आहेत, नामे अनुसरण, अनुसरणाकडे सरकत आहेत. आणि मग विचार केला, नाही म्हणे 3 दिवस कोणी पाहिले आणि 3 दिवसाच्या आत मेलो तर नाही, म्हणे आपण काय करू, आपल्याजवळ चाब्या आहेत ना, त्या चाब्या घरी देऊन टाकू आणि आपण दीक्षा घ्यायला निघून जाऊ. म्हणे आपल्या चाब्यावर राहील का, आपल्या चाब्या हरवल्या तरी चाब्या दुसऱ्या करून घेता मित्रांनो. हा, नुसती चाबी हरपू द्या आपल्या दादाची, पहा तुम्ही. संतकात काही नसलं तरी नाही नाही, इकून तिकून चाबी करायला गेले, नाही भेटली ना, तोडायला बसले, 2-3 एकत्र येतात, काय पाव द्या म्हणे, आणि 3घाच्या देखता फोडता पेटी. जर माघारी फोडी ना, म्हणे होतं काहीतरी, तूच एकट्याने घेतलं म्हणे, चल काढ, भांडणाचं मूळ होईल म्हणे, 3घाला एकत्र करा. खरे खोट आहे, होतं ना असं, खूप अवघड आहे. मग माईन भट्टाने विचार केला, म्हणे जाऊ द्या, या चाब्या नाही दिल्या तर चाब्या दुसऱ्या करून घेते. नाही नाही, पण चाब्या देऊनच येऊ ना, एकदा भेटूनच येऊ ना. मग विचार काय केला माहिती का, जातानी साप आला आणि सापाने खादले आणि मेलो तर, जर तर खरंय म्हणे, वाटाने जर आपल्याला सापाने खाल्लं ना, आपण मेलो तर नाही, म्हणे असं थोडंच होत असतं. नाही नाही, आपण जाऊच. मग जाऊ म्हणे, काय हरकत नाही. असं कधी झालंय का, विचार. दास्य मोचक, दीक्षा घ्यायची. मग नाही म्हणे, आपण बस घरी जाऊ, बस चौकटीत उभा राहू आणि चौकटीतून चाब्या आपण त्यांना देऊन देऊ आणि येऊन निघून जाऊ. चौकटीत गेला, पाय अडकला आणि चौकटीहून खाली पडलो, मेलो तर म्हण नाही, आता काय करू, या चाब्या द्यायच्या नाही, काहीच करायचं नाही, आता आपण दीक्षा घ्यायची. पण घ्यायची कुठं, सराला अंडोमेग्राम जवळ आहे. पण इथं जर दीक्षा घेतली तर हे सगळे आपले मेवणे, इवाई, जावाई सगळे जमा होतील, आपली पत्नी, हे सगळे गोत्र जमा होईन आणि स्वामीकडे. आमच्या घरच्यांना दीक्षा देता काय, बघाव का, लय अवघड, सोपं नाही एवढं है ना. एखादबार ते घरचे म्हणतील जा घे दीक्षा, जाय तिकडं, ही इकडं बोलतील, काही म्हणतील, आणि खरंच दीक्षा घ्यायला गेलं ना, लगेच त्याच्या मागं पळतील. का बरं, लोक काय म्हणतील, याच्यासाठी नाही येत ते, लोक काय म्हणतील आम्हाला तू गेला तर.
आणि म्हणून हे तिथे येतात. मग त्यामुळं माईम भट्टांनी देवाकडे नाही घेतली दीक्षा. मग माईम भट्ट काय म्हणतात, नाही भाऊ इथं जर दीक्षा घेतली तर त्या ठिकाणी देवाला त्रास होईल आणि देवाकडे त्या ठिकाणी उगाच आपलं बोलणं होऊन जाईल, आपल्या घरचे त्रास देतील देवाला. माईम भट्टाने विचार केला, देवाने रुद्रपूरचा अवतार सांगितलेला आहे. आणि मग माईम भट्ट रुद्रपूरच्या दिशेने निघाले. माईम भट्ट रुद्रपूरच्या दिशेने निघत आहे. आता काय, माईम भट्ट रुद्रपूरच्या दिशेने तर जात आहेत, परंतु अन्नाशिवाय प्राण नाहीये. मग मग आता दरकोस दर मुक्काम करत आपल्याला जायचं आहे. तर मग काय केलं, माईम भट्टाचे कपडे सुद्धा इतके महागाचे होते ना मित्रांनो, त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. माईम भट्ट रोज 60 भाज्यांची चव घेत होते. काय 60 भाज्या, आपल्याला कधी कधी भाजी नसते मित्रांनो, आपण वरणासोबतच चालू देतो. तरी तुम्हाला सांगतो आपली गुरुमी एवढी असते ना, मी म्हणजे खूप अवघड आहे मित्रांनो. तोंडी लावायला खाराची पोळी नसते, कधी कधी खूप बिकट परिस्थिती असते. कधी कधी आपल्याला चहाला दूध पण नसायचं, तो 50 पैशाचा कप आणि 50 पैशाची पुडी. 50 पैशाची पुडी आणायला सकाळी जावं लागायचं, ती उधार, आणि उधारी न दिल्यामुळं वापस यावं लागायचं. दूध सुद्धा उधार असायचं, वरवा असायचा, आणि ते दूध सुद्धा दूधवाली देत नव्हती. आपल्याला कधी कधी काळा चहा प्यावा लागायचा, तरी आपली गुरुमी लवकर जात नाही मित्रांनो. माईम भट्ट इतके श्रीमंत असणारे, इतके विद्वान असणारे माईम भट्ट, त्यांनी काय विचार केला, आपल्या अंगावरचा कपडा काढला, एक जणाला दिला आणि त्याचे कपडे घेतले, ते घातले, आणि त्या ठिकाणी धोतर घेतलं, ते घातलं, आणि धोतर फाडलं अर्ध, आणि झोळी तयार केली. भिक्षा, रुद्रपूरला जायचंय ना, मग आता रुद्रपूरला जाऊस तर काय आपल्यासारख्या गाड्या होत्या का आजकालच्या, पायी पायी जावं लागायचं. पत्रव्यवहार होता, पायी पायी जावं लागायचं, ठेपे होते, फोन नव्हते, काही नव्हतं. मग माईम भट्ट त्या ठिकाणी आपल्या धोत्राची झोळी केली, भिक्षाला गेले. भिक्षाला गेले, त्या ठिकाणी भिक्षा आली, आणि भिक्षामध्ये सगळे पदार्थ आले है ना, सगळे पदार्थ आले. आणि मग त्यांनी विचार केला, म्हणजे आज सगळे पदार्थ आले, उद्या कदाचित येतील किंवा नाही, परंतु उद्या पण आले. पण भिक्षा त्या ठिकाणी ते तोंडात घालायला गेले, धोत्राची घाणी भिक्षाला लागली, अन्नाला लागली, आणि बस तोंडामध्ये घास घातला की ओकारी आली, सर्व अन्न त्या ठिकाणी वाया गेलं, वाया गेलं. आणि मग काय होते, दुसऱ्या दिवस जातात भिक्षाला, आणि मग पुन्हा तसंच करतात. मग ती घाणी काय होतंय, त्या अन्नाला लागते, पुन्हा अन्न घेतात, पुन्हा उलटी होते. माईम भट्टाने विचार बदलला, म्हणजे आपल्याकडनं हे खाणं होत नाही, पण आपण दुसऱ्या जन्मात दीक्षा घेऊन टाकू, या जन्मात होत नाही, बघू म्हणे, अजून काय लय जन्म राहिले म्हणे आपले. तसा आपला विचार असतो, जाऊ दे ना म्हणे, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात घेऊन टाकू ना आपण. माईम भट्ट वापस फिरले, आपणही फिरतो, मार्गात जातो, मार्गात राहतो, 1 महिना राहतो, 2 महिने राहतो, सगळं बघतो, हवा घेतो है ना, हवा एखाद्यावर उलटी फिरली घरी येतो, आणि मग नाही रे बाबा काही खरे म्हणे, मार्गात खरे खोट आहे, होतं ना असं. मग मग इकडे हवा फिरते नाही म्हणे, मग तिथंच बरं होतं, कुठंच बरं नाही मित्रांनो. काही खरं आहे का? देवाकडे जायचं असेल तर देवाने सांगितलं तेच करावं लागतं, आणि ते केलं कीच आपल्याला बरं वाटतं, हे ध्यानात घ्या. माईम भट्ट म्हटले, जर मग आपण या जन्मात घेतली नाही तर आपण दुसऱ्या जन्मात घेणारच नाही. या सृष्टीत घेतली नाही तर एक सृष्टी कपाळी पडेल. एका सृष्टीमध्ये एकदाच ज्ञान होतं मित्रांनो, पुन्हा पुन्हा ज्ञान होत नाही, हे ध्यानात घ्या. एकदाच ज्ञान होतं, जर तुम्हाला आता ज्ञान जर झाला असेल तर तुमचे अनेक जन्म होऊन जातील या सृष्टीमध्ये, पण पुन्हा हे ज्ञान तुम्हाला ऐकायलाही भेटणार नाही, जर आता हे दवडतान तर. ही संधी दौडू नका मित्रांनो, विनंती आहे तुम्हाला. ज्यांना ज्यांना ज्ञान झालंय ही संधी दौडू नका, आणि तिचं कमवू नका, आणि तिनं त्या ठिकाणी कोणाच्या मुंड्या मोडू नका. नीतीने कमवा, परमेश्वर त्या ठिकाणी जपा, भजा, पूजा. हे सोबत येणारे मित्रांनो, काही सोबत येणार नाही. मग माईम भट्ट त्या ठिकाणी विचार करतात, काय करावं, या सृष्टीत जर अनुसरलो नाही तर पुढच्या सृष्टीत अनुसरणारच नाही. नाही म्हणे, वापस चला दीक्षाच घेऊन टाकू. पुन्हा आपली झोळी वापस काढली, पुन्हा निघाले रुद्रपूरच्या दिशेला.
निघाले रुद्रपूरच्या दिशेनं चाललेले, भिक्षाला गेल्यानंतर भिक्षा घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवस घेतली आणि मग बसले नदीच्या काठावर बसले. एक घास आतमध्ये गेला आणि माई भट्टाने बाळ्या पडली. आता होय म्हणे माहिया, आता एक घास तर आतमध्ये गेला, आता तर मी जिंकला, आता काही हरकत नाही, मी आता जाणार रुद्रपूरला आणि स्वामींची दीक्षा घेणार. मग त्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी रुद्रपूरच्या जवळ येऊस तर आहाराला येतात. दुसऱ्या दिवशी 2 घास, तिसऱ्या दिवशी 3 घास, 4 घास, 5 घास आहार प्राप्त त्या ठिकाणी भिक्षा होत आहे. बेलोरा या ठिकाणी गेले, डोक्याला एक उपरणं बांधलेलं होतं माईमभट्टाचं. देवतेला, राजाला आणि गुरुला रिकाम्या हाताने भेटू नये हे माईमभट्टाला पण माहिती होतं. माईमभट्टाने डोक्याचा रुमाल काढला, एक जणाला विकून टाकला. पाहिलं, इतका श्रीमंत माईमभट्टा असणारा स्वतःचे कपडे विकून देवाला एक दुर्डी आणि डाल घेतली आणि त्याच्यामध्ये गूळ घेतला. आपण असून सुद्धा देवाला करणार ना मित्रांनो, तर कपडे कधी विकून खाणार तुम्ही? असून सुद्धा आपण त्या ठिकाणी हात आखडत असतो. काय एवढं लागतं का? हे तुम्हाला कालच सांगितलं, भिक्षेमध्ये गहू कसे देतात लोक. खरे खोटे मित्रांनो, खूप अवघड आहे ना. माईमभट्टाने आपलं उपरणं विकलं, डाल घेतली, गुळ घेतला, कारण रुद्रपूरला जायचंय, स्वामींना भेटायचंय, श्री गोविंद महाराजांना काहीतरी देऊन भेटायचंय. गुळ घेतला, डोक्यावर घेतला माईमभट्टाने. माईमभट्ट माहितीये कोण आहेत, किती विद्वान, किती श्रीमंत, पण सगळं काही विसरून गेले. माईमभट्ट रुद्रपूरच्या दिशेने निघालेले आहेत. तिकडं श्री गोविंद प्रभू महाराज उतावीळ झालेले आहेत. कसे उतावीळ झालेले आहेत? माहिया नावे ब्राह्मण येईल म्हणे, गुळ आणेल म्हणे, गुळ खावा म्हणे. देव उतावीळ झालेला आहे की माझा भक्त माझ्यासाठी गुळ आणणार आहे. ज्याची भावपूर्वक, श्रद्धापूर्वक एखादी क्रिया असते ना, त्याची बाजऱ्याची भाकर सुद्धा गोड लागते मित्रांनो. आणि एखाद्याची बस खायचं तर खा, राहता नका खाऊ. खरे खोट आहे. आणि म्हणून ज्याची श्रद्धा आहे, भाव आहे, त्याचं खाल्लं पाहिजे. त्याचं खाण्यासाठी देव उतावीळ झालेला आहे. काय म्हणतात देव? माहिया नावे ब्राह्मण येईल म्हणे, गुळ आणेल म्हणे. सगळे मार्गातले एकत्रित झाले. आबाईसा, ओमाईसा, माईमभट्ट सगळे, त्या नागदेव आचार्य सगळे एकत्रित झाले. आणि काय झालं म्हणे, देव पाहणं कोणाचं नाव घेतात, कोणा एका ब्राह्मणाचं नाव घेतात. म्हणे काय घेतात? माहिया नावे ब्राह्मण येईल म्हणे, गुळ आणील म्हणे, गुळ खावे म्हणे. कोण भाग्याचा माईमभट्ट नावाचा ब्राह्मण आहे काय माहिती, आणि कधी येतो काय माहिती, पण देव यायच्या आधीपासून त्याचं नाव घेतोय. गुळ आणणार आहे माझा भक्त, मला काय आणणार आहे? गुळ आणणार. पाहिलं का, ही कलियुगाची कथा आहे, तर द्वापर युगातली सुदामाची पोह्याची कथा आहे. काय तोच अवतार आहे, पोहे आणणार आहे सुदामा. श्रीकृष्ण भगवंताला कशी वाट बघतोय, पण परीक्षा भी घेतोय. अरे किधर जाता है, चल. अरे नाही, कृष्ण माझा मित्र आहे, मी सुदामा आहे. अरे कुंकुन आला, द्वारकेत सगळ्याचे घर सोन्याचे. अरे आमची तर भिकारी सुद्धा तुझ्यासारखा नाहीये. कोणत्या देशातला आहे तू, आणि तू म्हणतो सुदामा तुझा मित्र आहे, कृष्ण तुझा मित्र आहे. दुसरा कृष्ण असन, जा भाऊ, द्वारकेत नको असं. हे आमच्या द्वारकेमध्ये अशी घाण नसते. लोक बोलायला लागले सुदामाला. पाहिलं कशी परीक्षा आहे ना. सुदामा म्हणतो, अरे कृष्णा खूप मोठा झालेला आहे, आणि खरंच ना, इथं सगळ्यांचे घर सोन्याचे आहे, आणि मी एक काठी, धोतर फाटकं, डोक्यावर काही नाही, आणि हे 3 मूठ पोहे, हे बुरशेल पोहे, याला बुरा आलेला आहे, हे घेऊन मी याच्या भेटीला चाललोय. सुदामा विहिरीवर गेला, पाणी प्यायला गेला. तहान लागली सुदामाला चालून, काटे मोडले होते सुदामाला. त्या कुपाट्या, आराट्या, बोराट्या त्या ठिकाणी अंगाला ओरबडलेल्या होत्या, आणि पाणी पिलं काढून. आणि मग येता जाता लोक बोलू लागले, अरे म्हणे हे कोण आहे, भिकारी कोण आलाय आपल्या गावात.
अरे म्हणे हा स्वतःला श्रीकृष्ण भगवंताचा मित्र समजतोय. अरे हा श्रीकृष्ण भगवंत द्वारकाधीश का दुसरा कोणता आहे दुसऱ्या गावाचा? नाही म्हणे हाच द्वारकाधीश. अहो तो चक्रवर्ती सम्राट आहे, द्वारकाधीश म्हणतात त्यांना. त्यांच्या घरी गरीबातला गरीब सुद्धा तुमच्या सारखा नाही, आणि त्याचा मित्र इतका गरीब असूच शकत नाही. नाही, माझाच मित्र आहे तो. सुदामा माझा मित्र आहे, कृष्ण माझा मित्र आहे. सुदामाने पाणी प्यायचं तर लोक निंदा करतात म्हणून पाणी सोडून दिलं. सुदामाला बोलायला लागला, अरे सुदामा, तू द्वारकेला आला खरी, पण द्वारकेतले लोकांचं वागणं व बोलणं आणि किती अपमान आहे रे तुझा. असं बोलताय. अरे तो खूप मोठा झालेला आहे. ज्या वेळेस आपण गुरुबाच्या आश्रमात एकत्रित होतो, त्यावेळेस आपण एकत्र शिकत होतो, त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत मैत्री केली होती. तेव्हाच सुदामा म्हणला होता, मी मैत्री निभवू शकणार नाही कान्हा, माझ्यासोबत मैत्री नकोस करू. कारण मैत्री त्याच्यासोबत करावं की सुख दुःखाला त्याला साथ देता आली पाहिजे. कारण सुदामाकडे साथ देण्यासाठी काही नव्हतं. आणि म्हणून कृष्ण भगवंतानी काय म्हटलं सुदामाला, सुदामा मी मैत्री करतोय, मी निभवण मैत्री, तू फक्त माझ्यासोबत मैत्री कर. ठीक आहे मग, काही हरकत नाही. विसरला असन तो कान्हा. सुदामा विचार करतोय, कृष्ण आहे तो माकन चोर आहे तो, त्याने चोरून खाल्लं, आपल्याला काय देणार. विचार केला, नाही वापस चाललं जाऊ म्हणे आपण. पण नाही, एकदा सांगून देऊ द्वारपालला की सुदामा आलाय, फक्त एवढं नाव माझ्यावर एकदा त्या श्रीकृष्ण भगवंताला जाऊन सांगा. सुदामाने 3 मूठ पोहे आणले, माईन भट्टाने डालीमध्ये गुळ आणलेला आहे. द्वापरातली आणि कलियुगातली कथा बघा कशी मित्रांनो. देव वाट बघत आहे श्री गोविंद प्रभू महाराज माहीम भट्टाची, आणि इकडं सुदामाची वाट बघत आहे श्रीकृष्ण भगवंत. आणि बस सुदामा आता दरुजाजवळ पोहोचलेला आहे. द्वारपालला सांगतोय, एकदा सांगा ना जाऊन सुदामाला एवढं सांगा, जर कान्हा नाही आला ना माझ्यापर्यंत तर मीच निघून जाईन या गावात. अक्रूरचा रथ आला. अक्रूरनं बघितलं सुदामाला, अरे व्याकुळ ब्राह्मण का रडतोय. महाराज हा स्वतःला श्रीकृष्ण भगवंताचा मित्र समजतोय. अरे दुसरा कोणता कृष्ण असेल. नाही, हाच आहे. अक्रूराला त्या ठिकाणी विनंती केली, सुदामाने तुम्ही एकदा सांगा ना या द्वारपालला जा की सुदामा आला, एक शब्द फक्त श्रीकृष्ण भगवंताजवळ जाऊन सांगा. ठीक आहे. अक्रूरनं सांगितलं, जा स्वामींना जाऊन सांगा की सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण आपल्या द्वारामध्ये उभा आहे. बस रथ गेला द्वारपालाचा. घोडा पोहोचला राजवाड्यात गेला. आता बस द्वारपाल सांगणार. श्रीकृष्ण भगवंत भोजन करायला बसले होते. पटराण्याजवळ होत्या, 8 पटराण्याजवळ होत्या, 3 मुख्य जवळ. श्रीकृष्ण भगवंत बसलेले, द्वारपाल समोर आलेले आहेत. आणि द्वारपालनं त्या ठिकाणी आवाज दिला आणि मग सांगितलं, स्वामी भोजन करत आहेत. पण सांगितलं, एक गरीब ब्राह्मण कोणीतरी आपल्या दरुजात आला आहे, आपल्या वेशीवर थांबलेला आहे. महाराज या आत या. श्रीकृष्ण भगवंताने घास मोडलेला आहे. बस घास टाकलाय, आता पंचपक्वान्नाचं भोजन करत आहे. देवाने घास उचलला. कोण ब्राह्मणाचं नाव सांगा. महाराज न सरुपे पगडी. महाराज त्याच्या डोक्यावर काही नाही, कपडे फाटलेले त्याचे. खूप असा बिकट परिस्थितीचा ब्राह्मण आहे. आपल्या द्वारकेत असा एकही माणूस नाही महाराज, आणि तो तुम्हाला स्वतःचा मित्र समजतोय. पागल असेल महाराज. असो, जाऊ द्या, सांगा तो कोण आहे. महाराज त्याच्या पायात काटे मोडलेले आहे. काय नाव आहे त्याचं सांगायला सुरुवात केली. महाराज त्याचं नाव सुदामा आहे. स्वामींनी घास मोडल्याला खाली ठेवला. सुदामा बाल मित्र माझा, माझा सखा, माझा सुदामा आला.
श्रीकृष्ण भगवंताच्या डोक्यामध्ये मुकुट नाही, पितांबर गळून पडला. श्रीकृष्ण भगवंताने नाव ऐकलं सुदामाचं. सुदामासाठी श्रीकृष्ण भगवंत राजवाड्यातून पळत निघाला, नंगे पाव निघाला, पादत्राणे पायात नाहीये. बस स्वामी पळत आहे, श्रीकृष्ण भगवंत पळत आहे, दाशा आडव्या येत आहे. महाराजांना काय झालं, सगळे सैनिक त्या ठिकाणी पुढे येत आहे. काय झालं, काय झालं, स्वामी का पळताय, का निघताय, का जाताय? कोणी कोणीतरी सुदामा आलेला आहे. कोणी कोण सुदामा? तो दर्जात उभा आहे. तो तर काहीच कामाचा नाहीये, सगळं असं भिकाऱ्यासारखं आहे. म्हणजे त्या सुदामाचं नाव ऐकलं तर स्वामी इतके पळाले, अजून पळत आहेत. सगळे पळाले, सगळे सुदामाच्या आसपास जमा होत आहेत. म्हणजे सुदामासाठी स्वामी पळत येत आहेत, श्रीकृष्ण भगवंत पळत आहे. पायामध्ये काही नाही मित्रांनो, डोक्यात काही नाहीये, अंगावरचा पितांबर बाजूला पडला. सुदामा सुदामा म्हणून श्रीकृष्ण भगवंत सुदामाला हाका मारत आहेत. सुदामाने विचार केला, इथं कौरव उभा राहायचं. सुदामा म्हणता जाऊ द्या, चक्रवर्ती सम्राट झालाय तो, आपल्या गरीबाला कुठे ओळखणार आहे? आणि हे गरीबाला लोक कुठे ओळखतात? आपलाही जर एखादा गरीब असताना आपण एखादं मोठं झालो ना, लोक काय म्हणतात माहितीये का, नाही ते आमचे कोणी नाहीये, होते आमचे पाहुणे पण आता नाहीये. जेव्हा आपला पाहुणा असून आपण गरीब झाल्यावर तो आपल्याला पाहुणा म्हणत नाही ना, त्यावेळेस त्या माणसाला किती दुःख होत असेल याचा विचार करा थोडस. धनाचा मद उत्पन्न होतो माणसाला. सुदामा म्हणतो ठीक आहे जातो. सुदामा वापस निघतो, सगळे लोक हसतात, श्रीकृष्ण भगवंत आला नाही म्हणजे याचा मित्र आहे. सुदामा परत चालला मित्रांनो. सुदामा बस चालला, सगळे लोक चिडवत आहे, द्वारकाधीश याचा मित्र आहे. सुदामा बस वापस चाललाय, रडत आहे. बस द्वारकेच्या बाहेर निघायचं. द्वारकेमध्ये श्रीकृष्ण भगवंत घुसले, या गल्लीतनं पळताय, त्या गल्लीतनं पळताय, या गल्लीतनं पळताय. सुदामा कुठं आहे? सगळे लोक बाहेर आले. अरे म्हणे द्वारकाधीश द्वारकाधीश, आणि इकडे इकडे कसं काय? नंगे पाव, पायात काहीच नाहीये, श्रीचंदात काही नाहीये, डोक्यावर काही नाही, पितांबर अंगावर नाही, कोणासाठी पळताय? म्हणे तो सुदामा नाही का, आपण त्याच त्या ठिकाणी अवहेलना केली, त्याला हसलो, त्याच्यासाठी श्रीकृष्ण भगवंत पळत आहे. सुदामा सुदामा बस आता गाव सोडणार. एक पावरी उतरला, सुदामा जवळ पोहोचले. सुदामा, अरे माझ्यावर तुला विश्वास नव्हता का रे? जवळ गेले, कडकडून भेट झाली. सुदामा, मला सोडून चालला होतास, खूप वाट बघितली रे तुझी. तू द्वारकाधीश झालास, चक्रवर्ती सम्राट झालास, सगळ्यांना विनंती करून करून सांगितली, द्वारपालाला सांगितलं, निरोप पाठवला, तू येण्याला उशीर केला का ना? उशीर केला म्हणून माझा मन हातबललं रे. मी बाहेर निघालो द्वारकेच्या, तुझा विश्वास नाही असं नको समजूस, पण तू निघाला होतास ना, का निघाला? तुझ्यावर माझा एवढा विश्वास नाही. काना नाही रे असं नको बोलू, तुझ्या नामस्मरणाशिवाय मी पाणी सुद्धा ग्रहण करत नाही रे. मन माझं व्याकुळ झालं, लोक मला चिडवत होते म्हणून मी निघालो होतो रे. खानाने चोरात मिठी मारली, सगळे लोक जमा झाले, सगळे द्वारकातले लोक बघत आहेत, सुदामा कृष्णाची भेट आहे. सगळ्या लोकांच्या डोळ्याला पाणी आलं. कानाने श्रीकृष्ण भगवंताने त्या फाटक्या कपड्याच्या ब्राह्मणाला मिठीत घेतलेला आहे. लोक तर त्याचे गुन्हा करत होते, असं तर आमचे भिकारी पण नाही. सांगितलं रथ काढा, रथ आणा सुदामासाठी. रथ आणला, श्रीकृष्ण भगवंत सारथी झाला सुदामाचा. सुदामाला बसवलं रथात, जल्लोष स्वागत केलेलं आहे. इतकं मोठं स्वागत कोणाचं केलं नसेल ते सुदामाचं केलं. सगळे लोक बघायला लागले, अरे खरंच मित्र आहे बर का सुदामाचा. चुकला आपला, आपण याला बोललो. बस राण्या सगळ्या आलेल्या आहेत, सगळ्या राण्या एका लाईन न उभा राहिलेल्या आहे, स्वागत करायला सुदामाचं. भक्ताचं स्वागत होतं मित्रांनो. पण तुम्ही स्वागतासाठी आम्हाला थांबून ठेवलं नाही, स्वागत झालं पाहिजे. अतिथी देवो भव ही भारत की परंपरा आहे मित्रांनो, ती तुम्ही राखली. मग स्वामी त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत सुदामाचं स्वागत करत आहेत. सगळ्या राण्या त्या ठिकाणी पंचारती घेऊन उभा आहेत. तास राजवाड्यामध्ये आगमन केलं. सुदामाला आंघोळ घातली ह्या दुधाने.
कपडे दिले, सगळे दिले. सुदामाचे कपडे चांगले ठेवून दिले. आणि मग 1-2 दिवस झाले. श्रीकृष्ण भगवंताने विचारलं, सुदामा काही आणलं नाही का रे मला खायला? अरे म्हणे, या राजवाड्यात तुला काय कमी आहे रे? पण नाही रे, प्रेमाचे काही तिळगुळाचे लाडू जशी आई आपल्या मुलीसाठी माहेरी पाठवत असते ना, तसं तू काही आणलं नाही का? भाभीनं माझी आठवण नाही केली, काही दिलं नाही का? भाभीनं घरच्या घरी जाऊन, शेजारच्या घरी जाऊन 3 मोठ पोहे उष्णे आणले मित्रांनो. 4 घरी गेली, उष्ण सुद्धा देईना तिला कोणी. 4थ्या बाईच्या घरी, 5व्या बाईच्या घरी उरशेल पोहे होते खराब झालेले. ती म्हणली, एरवी देईन नाही तर नाही द्यायची, पण हिला 3 मूठ देऊन टाकू. आणि ते 3 मूठ पोहे त्याच्या कमराला बांधलेले होते. हे सगळं वैभव बघून तो सुदामा म्हणतो, याला पोहे देऊन हा खाईन का माझे पोहे? खाणार, लपून ठेवत होता. सांगणार आहे काही दिलं की नाही भाभीनं? नाही म्हणे, काहीच नव्हतं घरी. आणि मग काय झाकवतोस तू इकडं? नाही म्हणे, काही नाही. अरे म्हणे, काना तुझ्याकडे एवढं सगळं तू सोन्याच्या ताटात जेवतो आणि तू माझ्यावर भेटवस्तू खाशील का? का नाही खाणार? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रेच्छिती. जर तुम्ही देवाला एक पान बी दिलं ना तर देव आवडीपूर्वक सेवन करतो मित्रांनो. बुरशेल पोहे जर भाभीनं दिले तर देव का खाणार नाही? ते पोहे हिसकावून घेतले सुदामाकडनं. सुदामा दे. अरे नाही रे, ते त्याचा वास येतो. नाही नाही, दे, काही असो, ते प्रेमाचे आहेत, मला खायचे. म्हणून प्रेमाचा गुळ आहे. माईम भट्ट गुळ घेऊन आणले श्री गोविंद प्रभू महाराजाकडे. तो प्रेमाचा गुळ आहे. तसं सुदामाचे पोहे त्या ठिकाणी खात एका एका मुठ्ठीमध्ये एक एक लोक दान करत आहे. कोणाला? सुदामाला. माहिती आहे अन्नदानाचं फळ काय? एक एक मुठ्ठीमध्ये एक एक लोक दान. मुठ्ठी किती आहेत? 3च. 3च लोक आहेत. पाताळ लोक, स्वर्ग लोक आणि मृत्यू लोक. आणि 3 लोक दान दिल्यानंतर राहिलंच काय शिल्लक? नारायणाने कळ लावली. राण्यांना सांगितलं, एका एका मुठ्ठीमध्ये सगळं दान देऊ राहिले. राजवाडाही सुदामाचा होऊन जाईल म्हणे. असं म्हणे, आपल्याला काही देव ठेवता की नाही? मग देव म्हणतात, मी सुदामा आणि सुदामा काना कृष्णा सगळं देऊन टाकतो. पण राण्याजवळ येतात आणि मागून घेतात, आम्हालाही काही वाटा द्या ना, आम्हालाही प्रसाद पाहिजे. अरे म्हणून देवाची जागा राहिली. असा तो सुदामा आहे. सुदामासाठी श्रीकृष्ण भगवंत पळाला. तसा महिम भट्टासाठी तो श्रीकृष्ण श्री गोविंद प्रभू महाराज वाट बघत आहेत. कधी येणार आहे महिम भट्ट? गुळ आणेल म्हणे, गुळ खावे बडे. निढळावरती हात ठेवूनी वाटची तू पासी. पण मी इकडे वाढविल्या रे पापांच्या राशी. दयाळा पापांच्या राशी. श्री गोविंद प्रभू महाराज उतावीळ झालेले आहेत कलियुगात. की द्वापार युगातली कथा सांगितली मी तुम्हाला, की द्वापार युगातही स्वामींचं असं झालं. स्वामींसाठी भक्त होते. आता कलियुगातही स्वामींसाठी भक्त आहेत. श्री गोविंद प्रभू महाराजाकडे गुळ घेऊन येत आहे, कपडे विकून घेऊन येत आहे. आणि सुदामाने उष्णे आणले होते. पाहिलं ना? मग बस बस ऋतपूरला पोहोचले माईम भट्ट. आता माहितच नाही ना स्वामी कुठे राहतात, श्री गोविंद प्रभू महाराज कुठे राहतात. विचारलं एक झाला. आणि मग एक मांग भेटला, मातंग भेटला. त्याला विचारलं, श्री गोविंद प्रभू महाराज कुठे राज्य करतात? हे नव्हे उपाध्याच्या आवारी आत्ताच विजय केले. माईम भट्टने दुरडी खाली ठेवली. मातंगाला 2 दंडोत घातले. गेल्यानंतर, तू मला देव दाखवला, देव दाखवलाय मला. देवाच्या 2 कथा सांगितल्या. आपण चालताना साधूला दंडवत करत नाही मित्रांनो. ज्यांनी आपल्याला उपदेश दिलाय त्याला आपण विचारत नाही. तो कोण आहे आपल्याला माहित नसतो. त्याच्यामुळे आपल्याला देव दिसला हे आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो. माईम भट्टाने 2 दंडवत घातले, दुरडी उचलली आणि बस माईम भट्टाची वाटच बघत होते श्री गोविंद प्रभू महाराज. बस
उपाध्याच्या आवारामध्ये श्री गोविंद प्रभू महाराजाकडे माहीम भट्ट गेले, दृढी उतारून घेतली, दृढी उतारली श्री गोविंद प्रभू महाराजांनी, आणि बास माहीम भट्टाला कडकडून भेटले. आणि मग श्री गोविंद प्रभू महाराज काहीच बघितलं नाही, गोळ बघितला, माझ्या भक्ताने माझ्यासाठी गोळ आणलेला आणि तो मी खाणार आहे, त्यांनी माझ्यासाठी आणलेला आहे. गुळ खात होते. माहीम भट्टाले म्हणून चर्चा झाली सगळ्या मार्गामध्ये, आबाईसा उमाईसा नागदेवाचार्य सगळे जमा झालेले, आणि बस माहीम भट्ट गुळ असे दोन्ही हाताने खात आहेत. सगळे त्या ठिकाणी खांड भरलेली, त्या ठिकाणी असे डाग पडलेले, खाली पडलेले सगळं ओसरून, आणि मग त्या ठिकाणी एकत्रित झाले. आबाईसाला बोलवलं, कारण देव आबाईसाला जास्त ऐकत होते श्री गोविंद प्रभू महाराज, मग कोणाचंच ऐकत नव्हते. देव एकामाग एक खडे खात आहेत, गुळ खात आहेत देव. आहे म्हणून श्री गोविंद प्रभू महाराजांच्या अवतार दिनाच्या दिवशी गुळ आणि केळी वाटत असतं, माहिती तुम्हाला का नाही? गुळ, तो गुळ देव खाताय. आणि मग आबाईसा आली म्हणे, महाराज आपण याच्या पुऱ्या करूया ना, राहू द्या. नाही, खाऊ द्या मला, माझ्या भक्ताने आणला. नाही म्हणे महाराज, बस करा, पोट दुखेल. नाही, गुळ खायचा आहे. बस देव एकामागे एक खाताय. आबाईसानं त्या ठिकाणी दृढी काढून घेतली, म्हणजे आपण पुरणपोळ्या करूया, आणि खांड वगैरे पुसून काढली. माहीम भट्ट श्री गोविंद प्रभू महाराजाकडे त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि माहीम भट्टाला अनुसरण घ्यायचं आहे. देवाची भेट झालेली, कडकडून भेट झाली माहीम भट्टाची. नामे अनुसरण, नामाने अनुसरण होते मित्रांनो. नामाने बोध झाला, नामाने वेद झाला, आता नामाने अनुसरण होत. नामे अनुसरण, देवाजवळ त्या ठिकाणी राहिले. देवाला विनंती केली, महाराज मला आपलं सेवा दास्य करायचं. ठीक आहे, मी अनुसरणार. ठीक आहे, अनुसरले. अनुसरल्यानंतर मार्गामध्ये व्यापार असतो मित्रांनो. प्रत्येकाला वेगवेगळा व्यापार दिला जातो, तुम्ही हे करायचं, तुम्ही हे करायचं, सेवा दास्य. मग माहीम भट्टाचं अनुसरण झालं, आणि माहीम भट्टाने विचारलं आबाईसाला, सगळ्यांना, मला काय व्यापार आहे, मला काय दास्य तुम्ही देणार? मला झाडायचा व्यापार द्या. म्हण नाही, राजमठ तर उमाईसा झाडते किंवा आबाईसा झाडते, भानवसातलं मी सगळं काम करत असते, नागदेव आचार्य इकून तिकून भिक्षा वगैरे आणत असता, म्हणे तुम्हाला काही कामच नाही, तुम्ही बसून राहत जा, देवाचं चिंतन करत जा. नाही म्हणे, मी बसून कसा राहणार आहे? पाहिलं ना, माहीम भट्ट काय मागत आहेत? सेवा दास्य मागत आहेत. आपण सेवा दास्य चुकवतो मित्रांनो. कारण ना, तो त्याला नाही झाडता येत का? मीच झाडतो म्हणे रोज. अरे आपण झाडलं तर आपलं झाडून निघाल ना, हे कळतं का आपल्याला? अरे हे कळतच नाही मित्रांनो आपल्याला. आपण घरचं सगळं करत असतो, पण त्या ठिकाणी आपलं काही देवाचं वगैरे दास्य असेल ना, तर नको वाटतं माणसाला. माहीम भट्ट काय म्हणतात? नाही, मला काहीतरी व्यापार द्या. आबाईसा म्हणते, काही व्यापारच नाहीये. माहीम भट्ट म्हणतात, मी तसं राहू शकत नाही, मला व्यापार पाहिजेच. म्हणजे काहीच व्यापार नाहीये. काय काम आहे म्हणे आम्हाला इथं? काहीच नाही. सेवा दास्य वगैरे आम्ही करतो म्हणे, तुम्ही फक्त राहाच म्हणे. ठीक आहे, काहीच काम नाही का? हो म्हणे, नाही म्हणे. भानवसामधलं तुम्ही काम करता, चुलीवर तुम्ही स्वयंपाक करता, चुलीतली राख कोण काढतात? पोत्रा कोण घेत? हा म्हणे, कोणी घेत नाही. पाहिलं किती नम्र केलं माहीम भट्टाला ब्रह्मविद्याशास्त्रात. काय विचार होते माहीम भट्टाचे? आकाशाकडे बघायचं, आकाशात एक सूर्य बघायचा, स्वतःकडे बघायचं, तर मी एक सूर्य म्हणायचा खाली. असा एक सूर्य असणारा माहीम भट्ट स्वतःला राख समजत होता. मी राख काढेन मार्गामध्ये, तुला पोत्रा घेईल, पण मी सेवा दास्य करायलाच. जीवनाची राख रांगोळी केली देवासाठी माहीम भट्टाने. आपण तर कपड्याला राख लागू देत नाही, लगेच झटकून करत असतो. किती धुने धुनार प्रभू मी माझ्या जीवनाचे, बहुजन्माचे मळ लागले कर्म कर्माचे. किती धुना धुणार तुम्ही? कोरक डाग पुसणार अंगावरचे, पुन्हा पुन्हा तेच घालावं लागतं मित्रांनो. विचार करा, एका जन्मात का होईना माहीम भट्टासारखा विचार करा.
देवासाठी स्वतःची राख रांगोळी करा. तुम्ही प्रपंचात राख रांगोळी करता, तुम्हाला सांगतो रगत वक्ता मित्रांनो. उन्हामध्ये बसत नाही तुम्ही. घास काय कापतील, काय काय करतील, किती उन्हात काम करतात. कधी कधी रक्ताच्या उलट्या होऊन जातात मित्रांनो. किती राख रांगोळी करून घेता प्रपंचात तुम्ही स्वतःची. ती एकदा देवाजवळ करा. काय एकदा करा. देवाने सांगितलं मा हे जन्म एक दिजो का मा काही होईल ते पाहिजे. एक जन्म मला तू देऊन तर बघ बघ तुझं मी सोनं करतो केले. आपल्याला एका जन्मात सुद्धा देवाकडे जायला वेळ नाही मित्रांनो. माईम भट्टाने विचार केला. माईम भट्टाने ते दास्य मोचक धरलेला आहे आणि चुलीला पोत्रा आणि चुलीची राख त्या ठिकाणी काढत आहे. बरेच दिवस लोटले. माईम भट्टला निरोप आला की माईम भट्ट नावाचे एक ब्राह्मण श्री गोविंद प्रभू महाराज जवळ अनुसरले. आणि मग माईम भट्ट देवाच्या दर्शनाला जातात. श्री चक्रधर स्वामींच्या. श्री गोविंद प्रभू महाराजांना विचारलं म्हणे महाराज मी देवाकडे चाललोय, श्री चक्रधर स्वामींकडे चाललो, जावे. आणि मग श्री गोविंद प्रभू महाराज जायला सांगतात. माहीम भट्ट निघतात. कोणाला भेटायसाठी निघतात? स्वामींना भेटायसाठी. श्री चक्रधर स्वामींना भेटण्यासाठी निघतात. येळी मार्गी माईम भट्ट भेटी भेटीचा वड. बरेच दिवस लोटले. माईम भट्टाने दीक्षा घेतली रुद्रपूरला. पण बोध कोणाकडनं झालता? देवाकडनं. पण दीक्षा घेतली रुद्रपूरला. का घेतली? की देवाला त्रास होऊ नये. मग रुद्रपूरला घेतली. पण देवाची आठवण आली की माझे गुरु हे गुरु आहेत. ज्ञानगुरु कोण आहेत? बोधगुरु कोण आहेत? श्री चक्रधर स्वामी आहेत. आणि मग विचारलं मी देवाला भेटायला जातो. ठीक आहे चालेल. मग येळे मार्गी माईम भट्टा भेटीचा वड गेला असेल. तुम्ही कधी स्नान केलं असेल, नसेल तर करून घ्या. बस माईम भट्ट रातोरात निघाले. आले स्वामींकडे जायचंय. स्वामी उतावीळ झाले. माहीम भट्ट येणार आहेत. आणि बस स्वामी आलेले आहेत. माहीम भट्ट आलेले आहेत. आणि बस आल्यानंतर अशी कडकडून भेट झाली स्वामींची. आबाईसाना स्वामींसोबत माईम भट्टासोबत कुस्कुरा दिला होता लाडूचा, स्वामींना भेट म्हणून. आणि मग भेट झाली माहीम भट्टाची आणि देवाची. आणि मग देवाने विचारलं काही प्रसाद आणला? हो दिला ना आबाईसाना प्रसाद दिला. आणि त्या पोटळ्या सोडल्या देवाने हाताने. शिदोरी सोडली आणि त्या लाडूचा कुस्कुरा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी खाल्ला. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचे गुरु श्री गोविंद प्रभू महाराज. श्री गोविंद प्रभू महाराजांचे गुरु श्री चक्रपाणी महाराज. श्री चक्रपाणी भगवंताचे गुरु श्री दत्तात्रय महाराज. ऐसा हा क्रम असेल काय. आणि श्री चक्रधर भगवंतापासून तुम्हा इतरांना ज्ञान झालं. आणि मग ज्यांच्यापासून झालं मग आदिकरणापासून साधिकरणापासून तुम्हा आम्हापर्यंत. अशा प्रकारे माहीम भट्टाचं अनुसरण झालं मित्रांनो. माहीम भट्ट अनुसरले. नामे बोध नामे अनुसरण. नागदेवाचार्याचे अनुसरण झालं मित्रांनो. नागदेवाचार्य काल पाहिलं ना तुम्ही सिन्नरला? थांबावं असं वाटत होतं. 5-6 भेटी झाल्या. 7व्या भेटीत नागदेवाचार्यांचं सुद्धा अनुसरण झालेलं आहे. ती पण खूप सुंदर लीळा आहे मित्रांनो. असं नामे अनुसरण. अजून नामे अनुसरण डोमे ग्रामी देमाई साचे लिळेचे निन्याय है ना. नामेने त्या ठिकाणी अनुसरण होतं मित्रांनो. गोष्टी धर्मे धर्म निळेचे निन्याय. असं वेगवेगळ्या प्रकारे देवाने तुम्हाला सुधरावून सांगितलं. नामाने अनुसरण होतं. असं माहीम भट्टाचं अनुसरण झालं. देवाची भेट झाली. देव म्हणतात तुम्ही तिथे गेले आमच्याकडे का नाही आले? महाराज तुम्हाला संबंधीने त्रास दिला असता. देव म्हणतात ते तुम्हासी काही तुम्ही त्याची का काळजी केली? तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे होतं. तिथल्या एका महिन्यामध्ये तिथल्या एका दिवसामध्ये तुम्हाला प्राप्त झालं असतं.
तिथिचिया मासा इतिचिया दिसा. जर तुम्ही एक दिवस इथं राहिले असते तर एक महिन्याची बराबरी असते. महत्व सांगितलं देवाने. आणि मग तदनंतर महिमभट्ट देवाच्या सन्निधानात राहायला लागले. ऐसे नामे अनुसरणा. अशा प्रकारे नामाने अनुसरण होतं मित्रांनो. नामाने बोध होतो, नामाने वेद होतो. आजपर्यंत आपल्याला झालं नसेल आणि झालं नसेल तर आपल्याला सवड आपण काढली नसेल तर देवाला माफी मागा. महाराज हे आमचं चुकलेलं आहे. इथून पुढे आम्ही महिमभट्टासारखा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून माफी मागा देवाला. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले हे मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. जावाचे ने जना दुखविले ती वाचा तुला दिली मी. दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.